नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. तर मित्रांनो, काल मार्केट बंद होतं, त्यामुळे आजची न्यूज ही कालच्या न्यूजचा पार्ट 2 असेल. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, आपली पहिली न्यूज आहे इंडिगोच्या रिव्हेन्यू बद्दल. तर मित्रांनो, इंडिगोने आपले रिझल्ट जाहीर केलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट हा पूर्ण एव्हिएशन सेक्टरसाठी शॉकिंग न्यूज आहे. कंपनीचा Q4 FY26 मधील तोटा हा 2,536 कोटीचा झाला असून गेल्या वर्षाच्या याच कालावधीत 3,067 कोटीचा त्यांनी प्रॉफिट बुक केला होता. रेव्हेन्यू मात्र 1.3% वाढून तो 22,438 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. पण फ्युल प्राइसेस आणि रुपयाच्या घसरणीमुळे त्यांचा एबिटा मार्जिन हा 27.49% वरून तो आता 3.71% आलेला आहे. इतकी मोठी घसरण पाहून अनेक इन्व्हेस्टरांनी शेअर्स हे विकलेले आहेत. मित्रांनो, जी कंपनी गेल्या वर्षी 3,067 कोटी कमवत होती ती आता 2,537 कोटी रुपये बुडवत आहे. या वर्षीच्या पेट्रोल दरवाढीचा आणि कमकुवत रुपयाचा हा परिणाम झालेला आहे. मित्रांनो, इंडिगोचा शेअर काय पूर्ण एव्हिएशन सेक्टर हे ऑलरेडी प्रेशरमध्ये आहे. जोपर्यंत इराण अमेरिका करार होऊन क्रूड ऑइल हे $80 ते $85 पर बॅरलवर येत नाही तोपर्यंत एव्हिएशन क्षेत्रात तुम्ही सेफ खेळलं पाहिजे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एशियन पेंट बद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट ही भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे आणि तिचे Q4 FY26 चे निकाल अत्यंत चांगले आलेले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षाच्या 692 कोटीवरून तब्बल 69% वाढून तो 1,172 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. इबिटा सुद्धा त्यांचा 24% वाढून 1,787 कोटी झालेला आहे आणि त्यांचं मार्जिन सुद्धा 17.2% वरून 19.3% वर आलेलं आहे. FY26 च्या पूर्ण वर्षात कंपनीने 4,325 कोटीचा प्रॉफिट कमवलेला आहे आणि त्यांनी 23 रुपये पर शेअर डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे. मित्रांनो, जेव्हा घरोघरी रंगकाम होते तेव्हा एशियन पेंट कमवते आणि आता भारतात बांधकामाचा बूम सुरू आहे. म्हणजे हे निकाल शॉकिंग नाहीत. मित्रांनो, एशियन पेंट हे लॉंग टर्म साठी खूप चांगलं शेअर आहे, पण बर्जर पेंट आणि कसाई नेरोलॅक हे देखील पाहण्यासारखे आहेत. पेंट क्षेत्र रिअल इस्टेट बूमशी जोडलेले असल्याने पुढील 2-3 वर्ष चांगले राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ONGC चे सुद्धा रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन भारताची सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आहे. या कंपनीने Q4 FY26 मध्ये एकत्रित नेट प्रॉफिट हा 13,678 कोटी नोंदवलेला आहे, जो की गेल्या वर्षाच्या तुलनेत 53% जास्त आहे. एकट्या फायनान्शियल इयर 26 चा अॅन्युअल प्रॉफिट हा 49,793 कोटी झालेला आहे, म्हणजे 30% वाढ. आणि कंपनीने 13.25 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे, जो की आतापर्यंत सर्वात जास्त डिव्हिडंड आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अशोक लेलंड बद्दल. तर अशोक लेलंड भारताच्या ट्रक आणि बस उद्योगाचा मणका आहे. त्याने Q4 FY26 मध्ये सर्वाधिक तिमाही नफा नोंदवलेला आहे. त्यांनी 1,405 कोटीचा पॅट नोंदवलेला आहे, जो की 13% वाढ आहे. मित्रांनो, त्यांनी FY26 मध्ये 2,20,437 युनिट विकलेले आहेत. हे FY19 च्या उच्चांकापेक्षाही जास्त आहे. कंपनीने सुद्धा 3.50 रुपयाचा पर शेअर डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. मित्रांनो, जेव्हा भारतात ट्रक विक्री नव्या उच्चांकावर जाते तेव्हा अर्थव्यवस्था जोरात धावत असते, कारण ट्रक हे भारताच्या आर्थिक नाडीचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे NMDC बद्दल. तर NMDC म्हणजे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जो भारताचा सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक आहे. या कंपनीने FY26 मध्ये 31,554 कोटीचा महसूल नोंदवलेला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 33% जास्त आहे. मित्रांनो, लोहखनिज उत्पादन हे 53.16 दशलक्ष टनांवर पोहोचलेले आहे, म्हणजे 21% वाढ झालेली आहे. एकंदरीत लोहखनिजाला स्टील उत्पादनातून मागणी वाढत असल्याने हे निकाल खूप चांगले आले. मित्रांनो, भारत आता स्टील एक्सपोर्टचा हब बनलेला आहे आणि NMDC त्या हबला लोखंड पुरवतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कमिन्स इंडिया बद्दल. तर मित्रांनो, कमिन्स इंडिया म्हणजे जनरेटर, इंजिन आणि पॉवर सोल्युशन बनवणारी कंपनी आणि भारतात डेटा सेंटर इन्फ्रा उद्योग वाढत असल्याने या कंपनीला जबरदस्त मागणी येत आहे. Q4 FY26 मध्ये त्यांचा पॅट हा 23% वाढलेला आहे आणि तो 650 कोटींवर पोहोचलेला आहे. त्यांचा रेव्हेन्यू सुद्धा 22% वाढून 2,936 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. या कंपनीने सुद्धा 46 रुपये पर शेअर
डिव्हिडेंड जाहीर केलेला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट असणार आहे 17 जुलै 2026. मित्रांनो, एक लक्षात घ्या, भारतात जेव्हा जेव्हा नवीन कारखाना, डेटा सेंटर किंवा इन्फ्रा प्रकल्प उभा राहतो तेव्हा कमिन्सचा जनरेटर तिथे लागतो. म्हणजेच इनडायरेक्टली भारताच्या विकासात यांची गुंतवणूक नक्की असते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ब्रेंट क्रूड ऑइल बद्दल. तर मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांपासून इराण अमेरिका युद्धविरामावर लक्ष ठेवत आहोत. ताजी बातमी अशी आहे की अमेरिका आणि इराणच्या वाटाघाटाकारांनी 60 दिवसांच्या युद्धविरामाला टेम्पररी मान्यता दिलेली आहे. पण प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप अंतिम स्वाक्षरी केलेली नाही आणि याच अनिश्चिततेमुळे ब्रेंट क्रूड ऑइल हे पर बॅरलवर आलेले आहे आणि मे 2026 मध्ये ते एकूण 17% घट झालेले आहे. हे कोविड 2020 नंतरचे सर्वात वाईट महिना क्रूड ऑइलसाठी राहिलेला आहे. पण जून मध्ये हे नंबर सुधारायची आपण अपेक्षा करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेमी कंडक्टर सेक्टर बद्दल. तर मित्रांनो, भारत सेमी कंडक्टर क्षेत्रात गंभीर झालेला आहे हे दाखवण्यासाठी ही बातमी आता महत्वाची आहे. आणि बातमी अशी आहे मित्रांनो की केंद्र सरकारने इंडिया सेमी कंडक्टर मिशन 2.0 ची मुदत ही 5 वर्षांवरून 12 वर्षे केलेली आहे. कारण चिप फॅब्रिकेशन प्लांट उभारण्यासाठी वेळ लागत आहे. आतापर्यंत ISM अंतर्गत 13 प्रकल्प मंजूर झालेले असून एकूण 1.63 लाख कोटी इन्व्हेस्ट झालेले आहे. त्यापैकी 2 प्रकल्प आतापर्यंत कार्यरत आहेत आणि टाटा PSMC चा ढोलेरा चिप फॅब बांधकाम आता सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आज भारत चीनकडून 1.3 लाख कोटींचे चिप्स आयात करतो. पण जेव्हा ढोलेरा फॅब तयार होईल तेव्हा भारतातच हा पैसा राहणार आहे. तर मित्रांनो, डेक्सॉन टेक्नॉलॉजी, टाटा इलेक्सी, एव्हलॉन टेक्नॉलॉजी हे सेमीकंडक्टरशी जोडलेले स्टॉक्स आहेत. यावर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एजिस लॉजिस्टिक बद्दल. तर एजिस लॉजिस्टिक ही भारताची प्रमुख LPG लिक्विड टर्मिनल आणि गॅस लॉजिस्टिक कंपनी आहे. कंपनीने Q4 FY26 मध्ये 410.37 कोटीचा केवळ प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 45% जास्त आहे. इंडियाने मे महिन्यात LPG इम्पोर्ट्स मध्ये बदल केलेला आहे. USA भारताचा नंबर 1 LPG सप्लायर झालेला आहे. या बदलामुळे एजिस लॉजिस्टिक्स सारख्या टर्मिनल ऑपरेटरला मोठा फायदा होत आहे. कंपनीने 6.70 रुपये पर शेअर डिव्हिडेंड सुद्धा जाहीर केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही घरात LPG सिलेंडर लावता आणि त्या सिलेंडर मधील गॅस इम्पोर्ट करण्याचे काम एजिस करते. हे म्हणजे मित्रांनो इनविजिबल पण इसेन्शियल बिझनेस आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे IPO बूम बद्दल. तर मित्रांनो, 2026 हे भारताच्या IPO आणि स्टार्टअप फंडिंगसाठी ऐतिहासिक वर्ष ठरत आहे. पहिल्या 5 महिन्यातच $7.62 बिलियन ची गुंतवणूक झालेली आहे. 759 इक्विटी फंडिंग राऊंड झालेले आहेत आणि 63 IPO आलेले आहेत. पण सर्वात मोठे IPO म्हणजे NSEचा, झेप्टोचा, फोनपेचा, जिओ आणि इंडी मोबाईल अजून येणे बाकी आहेत. आणि सगळे IPO एकत्र आले तर 2026 इंडियासाठी सर्वात मोठं IPO इयर ठरणार आहे. तर मित्रांनो, हे होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्हाला कोणती न्यूज सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.